घोडा बाळगणं हा खरं तर राजेशाही शौक, पण ज्याच्याकडे घोडा त्याचा डामडौलही काही वेगळाच असतो। असेच काही वेगवेगळ्या जातीचे घोडे खरेदी करण्यासाठी घोडे शौकीन नंदुरबार जिल्ह्यातल्या प्रसिद्ध अशा सारंगखेडा घोडे बाजारात हजेरी लावतात। पुष्करच्या घोडे बाजारानंतर देशात या घोडे बाजाराचा दुसरा क्रमांक लागतो। इथं ऐटबाज घोड्यांची किंमत आलिशान गाड्यांपेक्षाही कमी नाहीये। आता हेच पहा, महाराष्ट्रातल्या दुसाने इथल्या राजवीर स्टड फार्मचे मालक रोहित पाटील यांचा हा राजवीर घोडा। मारवाड बीटचा काळ्या रंगाचा हा घोडा लकी घोडा असल्याचं मालकाचं म्हणणं आहे। त्याच्या कपाळावर राजतिलक आहे। तो चालण्यात तरबेज असून हॉर्स डान्स देखील करतो। या राजवीर घोड्याची किंमत आहे तब्बल 21 लाख रुपये। आज सारंगखेड्याच्या बाजारामध्ये सगळ्यात मोठा आणि उंच अश्व हा आहे। याची किंमत आम्ही 21 लाख रुपये मागतो आहेत। 20 लाखापर्यंत जवळजवळ याचा व्यवहार होऊ पाहिल असं संकेत दिसत आहेत। हा जो अश्व आहे माझ्याकडे, या अश्वाला राजतिलक नावाचं जे शुभ लक्षण याच्या मस्तकावर दिसतं आहे आणि पूर्ण काळा कलर तिलक असलेला एकमेव अश्व या बाजारात आज आपल्याला आम्ही उपलब्ध करून दिलेला आहे। राजवीर नंतर सारंगखेडा घोडे बाजारात सर्वांचं लक्ष वेधून घेतो तो बाजीराव। उत्तर प्रदेशातला हा बाजीराव घोडा खास रेससाठी तयार करण्यात आलाय। शुभ लक्षण असलेल्या या पांढऱ्या घोड्याची किंमत आहे 15 लाख रुपये। हम रहने वाले यूपी के, ये घोड़ा हम पंजाब से लाए थे। ये सिखा हुआ नहीं था, इसको हमने सिखाया। इसकी भाग अभी स्कॉर्पियो से भी तेज भाग रहा है। 100 की स्पीड 90 100 खूब अच्छा चल रहा है। स्कॉर्पियो को पीछे छोड़ता है घोड़ा, भागने में खूब अच्छा। हमने खुद ट्रेन सारंगखेड़ा में ट्रेन कराई है घोड़ा। खाना इसको चने ले खिलाते, दूध पिलाते। 5 किलो चने दिन भर में खाता, ये 6-7 किलो दूध भी पी जाता है घोड़ा। या घोड्यांप्रमाणे चेन्नई एक्सप्रेस या 10 लाख रुपये किमतीच्या घोड्याची चर्चा देखील इथं खूप आहे। या घोड्यांच्या किमती जवळपास ऑडी, फॉर्च्युनर या आलिशान गाड्यांच्या आसपास आहेत। थोडक्यात सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर। पण तरी देखील हे घोडे पाहण्यासाठी येणाऱ्या शौकीनांची इथं कमतरता नाही। राज्यभरातून इथं अश्वशौकीनांची गर्दी वाढू लागली आहे। खास नाशिकवरून इथे सारंगखेडच्या यात्रेत घोडे बघण्यासाठी आलो आहे। इथे वेगवेगळ्या प्रकारचे घोडे बघायला भेटले, खास रेसिंगचे घोडे, आणि आम्हाला घोडा घेण्याचा विचार होता म्हणून त्यासाठी बघण्यासाठी आलो। आम्ही बेसिकली महाराष्ट्रातलेच आहोत, पण आम्ही जर्मनीला असतो आणि आम्ही ह्या यात्रेचं ऐकून मग त्याप्रमाणे प्लॅन करून इकडे आलो आहोत। सगळ्यात जास्त म्हणजे घोड्यांची व्हरायटी। इथे इतक्या प्रकारचे घोडे आहेत, कधीच इमॅजिन नव्हतं केलं की एवढे सगळे घोडे एकदा बघायला मिळतील एका क्षणामध्ये। आणि प्रत्येक घोड्याची क्वालिटी, प्रत्येक घोड्याची म्हणजे बरीच माहिती मिळाली, त्यांची चाल, त्यांच्या वेगवेगळ्या पद्धती आणि सगळं काही। तर चांगलं वाटलं बघून। हौसेला मोल नसतं असं आपण नेहमीच म्हणतो। सारंगखेड्याच्या घोडे बाजारातील या घोड्यांच्या किमती महागड्या आधुनिक गाड्यांइतक्या असल्या तरी हे घोडे आपल्या दिमतीला असावेत असं कुणालाही वाटणं स्वाभाविक आहे। राजवीर किंवा बाजीराव या घोड्यांच्या मालकांनी मोठ्या हौसेनं या घोड्यांची जोपासना केली आहे। त्यामुळे त्यांच्यासारखेच अश्वशौकीन हे घोडे विकत घेण्यासाठी आज ना उद्या या बाजारात नक्कीच पाहायला मिळतील। जितेंद्र बैसाणे, सारंगखेडा, नंदुरबार।